नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम आपले सुरू आहेत, विविध सेवा चालू आहेत. अधिक महिन्याच्या निमित्ताने आपल्याला ज्या काही जास्तीत जास्त सेवा करायला मिळतात त्या सगळ्या सेवांमध्ये आपला सहभाग असावा असंच प्रत्येकाला वाटत असतं. मग कुठल्या सेवा केल्याने कुठले फायदे होतात यासंबंधी भरपूर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, ते सुद्धा आपण स्क्रोल करून बघू शकतात. या महिन्याच्या अनुषंगाने प्रामुख्याने सेवा केली जाते ती म्हणजे भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची. माता लक्ष्मीला आणि विष्णूला समर्पित असलेला हा महिना, ज्यात प्रामुख्याने पुरुषोत्तम मास म्हटला जातो, म्हणजेच भगवान नारायणांच्या नावाने असलेला हा महिना, आणि या महिन्यात त्यांचीच सेवा करणं जास्त फलद्रूप होत असतं. मग त्या अनुषंगाने कुठली सेवा करावी, तर या वेगवेगळ्या सेवांच्या अंतर्गत आज नवीन एक सेवा बघणार आहोत. ती सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची अत्यंत प्रभावी असलेली सेवा, प्रभावी अशी महत्त्वपूर्ण सुद्धा असलेली ही सेवा. ही सेवा केल्याने कुठले लाभ होतात, किंवा ही सेवा कशा पद्धतीने करावी, किंवा ही सेवा कधी करावी, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्यंकटेश स्तोत्र वाचनाची नक्की वेळ कुठली, व्यंकटेश स्तोत्र किती वेळा वाचावं म्हणजे ते फलद्रूप होतं, व्यंकटेश स्तोत्र कोणी वाचावं, तर त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाणार आहे. फक्त हे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. मात्र त्यापूर्वी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेवटी लाईक आणि शेअर सुद्धा करा. तुम्हाला जर कुठले प्रश्न असतील किंवा कुठल्याही गोष्टीची माहिती हवी असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारायला सुद्धा विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेबद्दल. सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात आवडतीची आणि सगळ्यात प्रभावी असलेली सेवा जर कुठली असेल तर ती सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान. मग हे अनुष्ठान का म्हटलं जातं, किती दिवस करायचं असतं आणि हे अनुष्ठान केल्यामुळे कुठले लाभ होतात हे सर्वप्रथम बघूया. हे व्यंकटेश स्तोत्राची जी काय आपण सेवा करणार आहोत, ही सेवा केल्याने आर्थिक समृद्धता आपल्याला मिळते. आर्थिक सुखशांतीसाठी आपण हे करू शकतो. त्याचबरोबर तुमच्या जीवनात जर समजा कुठल्या अडीअडचणी असतील, सुखशांतीची कमतरता असेल, तुमच्या जीवनात एकोपा नसेल, किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात सुखशांती नसेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही प्रभावी मानली जाते. मग ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करावी? आर्थिक समृद्धी, मनोकामनापूर्ती, उत्तम आरोग्याची प्राप्ती आणि मानसिक शांती यासाठी केली जाते तशी ही सेवा. त्यातल्या त्यात सध्या अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्याच्या अनुषंगाने केली जाणारी ही सेवा अत्यंत फलदायी आणि महत्त्वपूर्ण अशी मानली जाते. एरवी आपण त्याच्याबद्दल माहिती सांगतच असतो की व्यंकटेश स्तोत्राची सेवा केल्याने अमुक एक गोष्टीचा फायदा होतो. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत आणि प्राकृत अशा दोनही भाषांमध्ये उपलब्ध आहे. मग संस्कृत करावं की मराठी करावं, कारण असा प्रश्न मगाशी विचारला गेला होता की आम्ही जे काही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार आहोत, हे व्यंकटेश स्तोत्र संस्कृत करावं की मराठी करावं. तर मला वाटतं दोनही प्रकारात तुम्ही वाचन केलं तर त्याची फलश्रुती सारखीच मिळणार आहे. मात्र ज्यांना कोणाला आर्थिक अडचणी आहेत, खूप जास्त कर्जाची समस्या आहे, किंवा तुम्हाला उत्पन्नाचे साधनच नाही आहेत, उत्पन्नाची साधनं सगळी बंद पडायला आलीत, कितीही तुमच्यात कॅपेबिलिटी असेल तरीसुद्धा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल, किंवा मग तुम्ही एखाद्या नोकरी करत असाल तर तुम्हाला बढतीची समस्या असेल, या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून व्यंकटेश स्तोत्र सांगितलं जातं. मग ते व्यंकटेश स्तोत्र कुठलं करावं, तर मराठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपल्याला करायची आहे. या सगळ्यासाठी मराठी व्यंकटेश स्तोत्र वाचन करताना रात्री 12 वाजता वाचणं अपेक्षित आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर 12 वाजता केलं तर अतिउत्तम त्याची फळं मिळण्यास मदत होईल. मग 11:30 पावणे 12 वाजता तुम्ही जर आंघोळ केलीत आणि मग वाचनाला बसलात तर खूप चांगलं. तुम्हाला जर जिभेत बसलं असेल, तुमचं वाचन चांगलं असेल, तुम्ही पाठांतर झालं असेल किंवा वाचून सराव झाला असेल, तर मग तुम्हाला खूप कमी वेळ लागतो ज्यात तुमचं हे मराठी व्यंकटेश स्तोत्र पूर्ण वाचन होऊन जातं. तुम्ही 12 वाजता आंघोळ करून बसलात तर 12:15 12:30पर्यंत तुमचं वाचन पूर्ण होतं. या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा, सुगंधित उदबत्ती प्रज्वलित करावी आणि मग तुम्ही या सेवेला सुरुवात करावी. म्हणजे साक्षात व्यंकटेशाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता तुम्ही अगदी निसंकोचपणे ही सेवा करू शकतात. ही सेवा केल्यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक अडचणी, आर्थिक तणाव किंवा रोजगार वृद्धीच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल. मग आता काही लोक म्हणतील की आम्हाला ही सेवा रात्री करणं शक्य नाही आहे, तर मग आम्ही काय करावं, कशा पद्धतीने सेवा करावी, रात्री एवढ्या उशिरापर्यंत सहज नाही जमत, तर मग काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने सेवा केली पाहिजे, किंवा आमची खूप इच्छा आहे की आम्ही ही सेवा करावी.
ही सेवा करण्यासाठी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळीसुद्धा सेवा करू शकता. तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीनंतर ही सेवा केली तरीसुद्धा चालणार आहे. ही सेवा करताना संकल्पयुक्त सेवा करा. तुम्हाला किती दिवस सेवा करायची आहे त्याचा उल्लेख त्या संकल्पात करा. ही सेवा करताना संकल्प कसा करावा तर हातात पाणी घेऊन अक्षता घालाव्यात. त्यानंतर स्वतःचं नाव गोत्र याचा उच्चार करून तुम्ही जे काही पठण करणार आहात ते कशासाठी तुमची मनोकामना सांगून तुम्ही किती दिवसात या स्तोत्राचं पठण करणार आहात याची ग्वाही देवाला देणं म्हणजे संकल्प. मग हा संकल्प केल्यानंतर तुम्ही जेवढ्या दिवसाचा संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवस पठण याचं केलं पाहिजे. मग जर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीला करणार असाल तर दिवे लागणीला सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा, सुगंधित उदबत्ती लावावी, वातावरण शुद्ध करावं. संध्याकाळी प्रचंड सकारात्मक लहरी निर्माण होत असतात. या सगळ्याचा उपयोग आपल्या सेवेला, आपल्या आराधनेला होत असतो आणि म्हणूनच तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता. तुम्हाला जर मराठी स्तोत्र वाचन करणं शक्य नसेल तर तुम्ही संस्कृत स्तोत्राचं पठण केलं तरीसुद्धा ते ग्राह्य धरलं जाणार आहे किंवा चालणार आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर या व्यंकटेश स्तोत्रासोबत तुम्ही श्रीसुक्ताचंही पठण करावं. श्रीसुक्ताचं पठण आणि त्याचबरोबर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री आणि कुबेर मंत्र या 3 मंत्राचं सुद्धा पठण केल्यास अतिउत्तम. या 3 मंत्राचं सुद्धा जप केल्यास अतिउत्तम असेल. या 3 मंत्राचा जप करताना शक्य झालं तर जरूर एक माळच जप करा. पण जर नसेल शक्य वेळेअभावी किंवा कुठल्याही कारणामुळे तुम्हाला जमत नसेल तर किमान 24 वेळा तरी या मंत्राचा जप करणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही जर संध्याकाळी दिवे लागणीला सेवा करणार असाल तर व्यंकटेश स्तोत्र, श्रीसुक्त, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री आणि कुबेर मंत्र यांची सेवा करावी. जर समजा तुमच्या जीवनात काही अडचणी आहेत, मग त्या कुठल्या स्वरूपातल्या, तुमच्या जीवनात सुखाची कमतरता आहे, भौतिक सुखांमध्ये कमतरता आहे, त्याचबरोबर पती पत्नीमध्ये वाद आहेत, कुटुंबात एकोपा राहण्यास अडचणी आहेत, कुटुंबात एकोपा नाही, कलह सदृश परिस्थिती असते, तर अशा वेळेस तुम्ही रोज सकाळी बाळकृष्णाच्या मूर्तीवर संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचा अभिषेक करावा आणि ते तीर्थ सगळ्यांनी घ्यावं. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय करून बघितल्यास तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन जाईल. हा जो काही उपाय आहे व्यंकटेश स्तोत्राचा बाळकृष्णावर अभिषेक करण्याचा, या उपायामुळे जीवनात आमूलाग्र बदल होतो आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात, कुटुंबात एकोपा राहतो, प्रेमवृद्धी होते आणि तुमचं जीवन सुखी आणि समृद्धसुद्धा होतं. व्यंकटेश स्तोत्राची ही जी काही सेवा आहे, ही सेवा केल्याने भीती भयसुद्धा नाहीसं होतं. तुमच्या पत्रिकेत जर कुठल्या अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल आणि त्यामुळे तुमच्या जीवनात अडचणी निर्माण होत असतील तर त्या अशुभ ग्रहांच्या प्रभावातून सुद्धा तुमची मुक्तता होते आणि तुम्हाला सकारात्मकता तुमच्या जीवनात जाणवू लागते. तुमच्या जीवनात असलेली जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी आहे ती संपुष्टात येते आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदू लागते. आता ह्या स्तोत्राचं पठण करण्याची पद्धत काय आहे ते जाणून घेऊया. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही सेवा जी करणार आहात ती संकल्प करावा. संकल्पही सांगितला. त्याचबरोबर ही सेवा करताना आपल्या बालाजीचा फोटो असेल तर बालाजीच्या फोटोसमोर करण्याची ही सेवा आहे. तुमच्याकडे बालाजीची मूर्ती असेल तरीसुद्धा तुम्ही त्या मूर्तीसमोर ही सेवा करू शकतात. मात्र मूर्ती आपण देवघरात ठेवत नाही. त्याचं कारण असं आहे की रोज व्यंकटेशाला अभिषेक करावा लागतो. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते ठेवू शकतात. मात्र नसेल शक्य तर अतिरिक्त देवतांची मांडणी देवघरात करू नये. या संदर्भात आपण माहिती बऱ्याच वेळा बघितलेली आहे. तर बालाजीच्या फोटोसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून, सुगंधित उदबत्ती लावून रोज ही सेवा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करू शकतात. सकाळी जमेल तर सकाळी करा, संध्याकाळी दिवे लागणीला करत असाल तर तसंही चालेल, किंवा मग रात्री मध्यरात्री 12 वाजता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. जशी तुमची अडचण असेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करणं अपेक्षित आहे. बरं, आता ही झाली वाचनाची पद्धत. त्यानंतर वाचन करताना कुठले नियम पाळावेत, वाचन कधी आणि किती दिवस असावं, वाचन कधी आणि किती दिवस करावं, तर ह्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला सुख, शांती आणि समृद्धी पाहिजे, ज्याला प्रेमभाव निर्माण व्हावा असं वाटत असेल, ज्याला कुटुंबातील कलह दूर व्हावेत असं वाटत असेल, त्यांनी लाईफटाईमसुद्धा बाळकृष्णाच्या मूर्तीवर रोजच अभिषेक करू शकतात. व्यंकटेश स्तोत्राचा अभिषेक बाळकृष्णाच्या मूर्तीवर करण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनटं लागतात. तेवढा वेळ आपण देवाला देऊ शकतो. आपल्या सुखशांतीसाठी असणारा हा वेळ आहे आणि असणारी ही सेवा आहे, म्हणून आपल्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. आपण ती करू शकतात.
बरं, आता सकाळच्या सेवेचं झालं. तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीला जी सेवा करणार आहात किंवा रात्री जी सेवा करणार आहात, तर ही सेवा आर्थिक समृद्धतेसाठी आणि तुमच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आहे. तर तुम्हाला जर शक्य नसेल रोज करणं, तर तुम्ही तसा संकल्प करून करू शकतात. किंवा मग आता अधिक महिन्याच्या अनुषंगाने तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल, तर मग त्यासाठी काय करावं, तर तुम्ही 3 दिवस, 11 दिवस, 21 दिवस किंवा मग 41 दिवसाचा संकल्प पूर्ण करू शकतात. मग तुम्ही म्हणाल अधिक महिना तर आता संपून जाईल, मग आपलं अभिषेक तर पूर्ण होणार नाही. तर तसं नाही, जरी अधिक महिना संपून गेला तरी तुम्ही ती सेवा पुढे कंटिन्यू करून तुम्ही संकल्प केलेल्या दिवसांपर्यंत ही सेवा पूर्ण करू शकतात. ही सेवा करताना कुठले नियम पाळायचे आहेत, तर सोयीसुतक पाळायचं आहेच. त्याचबरोबर ब्रह्मचर्य पाळता आलं तर अतिउत्तम तुमची सेवा ही होणार आहे. जर समजा तुम्हाला मासिक अडचण असेल तर त्यातही तुम्ही ही सेवा अजिबात करायची नाही आहे. आणि ही सेवा करताना परान्नाचे दोष लागू नये म्हणून परान्नसुद्धा वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर मद्यपान, मांसाहार करणं वर्ज्य करायचं आहे. जर समजा तुम्ही ही सेवा करताय, मग तुम्ही म्हणाल की आम्ही ही सेवा करतो, मग आम्ही फक्त बंद केलं तर चालेल का? मात्र तुम्ही हे जर अनुष्ठानरूपी अत्यंत प्रभावी, अत्यंत महत्त्वाची अशी भगवान नारायणांची सेवा करणार असाल, तर मद्यपान, मांसाहार कुटुंबातील प्रत्येकाने बंद करणं अपेक्षित आहे. तेव्हा सगळ्या कुटुंबाने मिळून जर ही नारायणांची सेवा आपल्याला करणं शक्य असेल, तर ती सेवा केल्याने तुम्हाला त्याची फलश्रुतीसुद्धा त्याच पद्धतीने मिळणार आहे. व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत प्रभावी, अत्यंत सुंदर आणि गुरुमुखातून सिद्ध झालेली अशी सेवा आहे. त्यामुळे ह्या सेवेचा लाभ आपल्या जीवनात होण्यास नक्की मदत होते. कितीही तुमचे संसार मोडकळीला आले असेल तरी ते संसार उभे राहतात या व्यंकटेशाच्या सेवेनेच. त्याचबरोबर जरी समजा तुम्ही कितीही डबघाईला गेला असाल, डोक्यावर कितीही मोठं कर्ज झालं असेल, कितीही मोठ्या अडचणीत तुम्ही सापडला असाल, तरीसुद्धा जीवनात येईल अगदी या अडचणीतून सुद्धा मात करण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी व्यंकटेशाची ही सेवा अत्यंत प्रभावी अशी ठरत असते. म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या पद्धतीने ही सेवा करणं अपेक्षित आहे. देवाची भक्ती करताना कुठल्याही प्रकारचा फायदा तोटा बघितला जात नाही. बघितले जाते ती फक्त श्रद्धा, भक्तिभाव आणि मनपूर्वक शुद्ध अंतःकरणाने केलेली सेवा. हीच मनपूर्वक केलेली सेवा भगवान नारायणांच्या चरणी अर्पण करा. तुम्हाला जितक्या दिवसाचा संकल्प करता येत असेल तितके दिवस सेवा करून बघा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जर समजा तुम्हाला कधीही भीतीदायक स्वप्न पडत असतील, भीती वाटत असेल, भय वाटत असेल, तर या भीतीभयातून सुद्धा मुक्त होण्यासाठी ही व्यंकटेशाची सेवा अत्यंत लाभदायी अशी मानली जाते. तेव्हा जरूर करून बघा. अशीच ही सेवा आहे. व्यंकटेश स्तोत्राची प्रभावी सेवा आपल्याकडून जरूर हो. नवनवीन छान माहिती बघण्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.